गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। प्रत्यक्षात तरी सांगतात की कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, पण प्रत्यक्षात मात्र अशी दिसते की 4 दिवस झालं मी तरी गॅस बुकिंग केलेला आहे आणि काल सांगितलं मला 8:30ला या, परवा सांगितलं 8:30ला या, काल मी 8:30ला इथं येऊन गेले, पण सकाळी गॅस संपलेले होते आणि आजही पुन्हा त्यांनी 8 वाजता सांगितलं। मी 8 वाजता बरोबर आल्यानंतर सकाळी 6ला गॅस संपलेले आहेत असं सांगितलं। याचा अर्थ गॅस कुणाला दिले जातात, व्यावसायिकांना दिले जाऊ नयेत अशा प्रकारची सूचना असताना सुद्धा कदाचित तसं होत असावं आणि यामुळं ग्राहकांना आणि माझ्याकडे तर एकच सिलेंडर आहे आणि तरी सुद्धा ते आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नियमित कारवाईतून सुद्धा मिळत नाही। अशा प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं जरुरीचं आहे। शासनाची ही महत्त्वाची जबाबदारी आहे। कुठेतरी स्टॉक दाबला जातो असं हा, असं निश्चितपणे होतंय। कारण याशिवाय सामान्य माणूस आता रस्त्यावर येणार नाही। सामान्य माणूस रस्त्यावर आलेला आहे आणि ज्यांना हवे आहेत ते अवैध मार्गाने सिलेंडर घेऊन जात आहेत आणि त्यांचा पुरवठा मात्र निश्चितपणे व्यवस्थित होतोय असं दिसतंय। युद्धाचा प्रसंग आला असं आम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे झालं का, युद्धाच्या प्रसंगामुळं सगळीकडे सगळ्यांच्या वस्तूंचा तुटवडा भासत आहे आणि या तुटवड्यामधून असं आलं का आता सिलेंडर गॅस पण तुटवडा निर्माण झालेला आहे। तर सकाळी 8 वाजल्यापासून तर आता 11 वाजले, आम्ही लाईनीलाच आहेत। कोणी पावत्या फाडून घेतल्या आहेत, कोणी काय येणार, सिलेंडर येणार आहे म्हणून 2 उरणवरनं येणार आहे, गाडी अजून का आली नाही, गाडी कधी येईल का सांगता येणार नाही, पण लोक बसलेले आहेत सकाळी 8 वाजल्यापासून। पण आम्ही असं ऐकलेलं आहे की सकाळी पहाटे 5 वाजता पण त्यांनी सिलेंडरची डिलिव्हरी दिलेली आहे। 2 गाड्या, एक खांदा कॉलनीमध्ये पाठवले, एक पडग्या साईडला पाठवली गाडी। पण रात्री गाड्या का भरून दिल्या यांनी? तर त्यांनी रात्री सकाळी गाड्या ठेवायला पाहिजे होते ना आम्हाला। सकाळी आम्ही 8 वाजल्यापासून जास्त घेतले जातात काय माहिती नाही आम्हाला, ते आम्ही सांगू शकत नाही। पण रात्री कधी धंदा होतो का? 9 वाजता ठीक आहे, 9 वाजता उघडा ना तुम्ही, तुमचं ऑफिस 9:30ला उघडतो ना, मग तुम्ही 8 वाजता का 8च्या अगोदर डिलिव्हरी का दिली? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।